आपण दरवर्षी आपली इयत्ता बदलतो आणि दुसऱ्या वर्गामध्ये जातो. मग आपल्याला दुसरा वर्ग ज्यावेळी चालू होतो त्यावेळी नवीन वह्या नवीन पुस्तकं खरेदी करायची असतात आणि दुसऱ्या इयत्तेमध्ये जायचं म्हटल्यानंतर आपण जुन्या वह्या ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत काय रिकाम्या आहेत त्या आपण बघत नाही आणि त्या वह्या तशाच टाकून देतो आणि नवीन वह्या पाहिजेत असा पालकांच्याकडे हट्ट धरतो. आपल्याला बाळाला कळायला पाहिजे की ज्या जुन्या वह्या आहेत त्या जुन्या वह्यांच्या मध्ये सुद्धा कोरी पानं आहेत. ती जर पानं आपण तशीच टाकून दिली तर ती खराब होऊन जातील, कदाचित रद्दीतनं ती चांगली पानं सुद्धा जाऊ शकतात आणि म्हणून आपल्याला त्या नवीन नवीन वह्यांचा अट्टाहास करण्यापेक्षा माझ्याकडे ज्या जुन्या वह्या आहेत त्या जुन्या वह्यांच्या मधलं पानं मी काढतो आणि त्यांच्यापासून एक नवीन वही तयार करतो असं सुद्धा आपल्याला वाटायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे, आज जुन्या वह्यांच्या जी पानं आहेत ती पानं काढून नवीन वही कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. ही जुनी वही जी आहे या जुन्या वहीतली ही भरलेली पानं जी आहेत लिहिलेली पानं मी बाजूला ठेवते आणि या वहीतली कोरी पानं मी बाजूला काढलेली आहे. आता या कोऱ्या पानांच्या पासून मला वही कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया आपण. बघूया. ही पानं मी काढलेली आहेत आणि या पानांना मी अगोदर होल मारणार आहे की जेणेकरून त्याच्यामधनं आपल्याला दोरा घालून ती वही शिवता येईल. बंद कर. इथं 3 छिद्र मी मारलेले आहेत. या 3 छिद्रांच्या मध्ये हा दुहेरी वाकळ शिवण्याचा दोरा आहे तो इथं घालायचा आहे. बंद कर. आपल्याला पुट्टा लावायला पाहिजे. पद्धतीने ही एक वही तयार झालेली आहे. आता आपल्याला इथं जो दोरा आहे तो दोरा इथनं दिसतोय आणि आपल्याला ही वही जुनी वाटते म्हणून आपण या ठिकाणी हा कागद चिकटायचा आहे. असा कागद जर आपण चिकटला तर ही जुनी वही आहे काय नवी वही आहे अजिबात कळणार नाही. अशा पद्धतीनं जुन्या वहीमध्ये शिल्लक राहिलेली जी पानं आहेत त्या पानांच्या पासून आपल्याला नवी वही तयार करता येते. यामध्ये आपल्याला जी जुनी पानं आहेत ती पानं वापरता सुद्धा येतात आणि आपले पैसे सुद्धा वाचवता येतात. अशा पद्धतीनं आपण ही नवी वही तयार केलेली आहे. काय आवडलं सगळ्यांनी?